मी मनश्री पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत। या बातमीपत्रात आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या बातम्यांचा। बघूया 36 जिल्हे 72 बातम्या। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील गांधीग्रामचं शिवलिंग मंदिर पाण्याखाली, महादेव अर्धे पाण्यात, पूर्णा नदीला पूर। अमरावतीतील पूर्णा बॅरेजचे दरवाजे उघडल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या जामनेर तालुक्यात कांग नदीच्या पुराच्या पाण्यामुळे शेवगा आणि पिंपरी गावाचा संपर्क तुटला, पाण्यातून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास सुरू। धुळे शहरातील पांझरा नदीवरील फरशी पूल पाण्याखाली, आठवड्याभरात पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौंड गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतात गुडघाभर पाणी, पंचनामे करून थेट मदत देण्याची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात अडाण नदीला पूर, पुरामुळे गणेशपूर मंगरुळपीर कारंजा मार्ग बंद, नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली। जळगावच्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले, सततच्या प्रवाहामुळे पाण्याचा प्रवाह वाढला। सध्या 1,20,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। परळी तालुक्यात मागील 2 दिवसांपासून पाऊस, शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या परळीतही दमदार पाऊस, शहरातील सरस्वती नदीला पूर, कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याच्या मुंडेंच्या सूचना। माजी मंत्री अमित देशमुखांकडून दुचाकीवर फिरून पूरग्रस्त भागाची पाहणी, नुकसानग्रस्त प्रत्येकी घरी 25,000 देण्याचं अनुदान। अमरावतीत रवी राणांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार राणांची मागणी। पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा, आमदार भावना गवळींच्या प्रशासनाला सूचना, नुकसान भरपाईसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार, भावना गवळींची माहिती। जळगावच्या जामनेर तालुक्यात पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी, तालुक्यातील 4 गावांना पुराचा फटका। परभणीच्या मानवतमधील रामपूरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सोयाबीन पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल। 2 दिवसाच्या अतिवृष्टीनं परभणीतील नदी नाले तुडुंब, जायकवाडीच्या विसर्गामुळे गंगाखेडमध्ये गोदावरी नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊसाचं पीक भुईसपाट। परळीत 2 दिवसांपासून संततधार पाऊस, सततच्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्राला फटका, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, हळद पिकांचं नुकसान, अर्धापूरच्या लोणी खुर्द शिवारात फुलगोबीची नासाडी। धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, पावसामुळे उडीद आणि मूग पिकांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसाने लातूरमध्ये अतोनात नुकसान, 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस, सोयाबीन आणि ऊस पिकांना मोठा फटका। लातूरमध्ये 24 तासात 70 मिलीमीटर इतका पाऊस, शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या येळशीतील रामलिंग धबधबा प्रवाहित, धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। जळगावच्या जामनेरमध्ये 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले, एक जण सूर नदीच्या पुरात तर दुसरा तरुण खडकी नदीच्या पुरात वाहून गेला, एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू। नंदुरबार जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, नागरिकांची तारांबळ। जळगावच्या वाघूर धरण 97% भरल्याने धरणाचे वक्र असलेले 4 दरवाजे उघडले, 5,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू, वाघूर, सूर आणि कांग नद्यांना पूर।
बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं खडकपूर्णा नदीला पूर, नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळच्या पुसदमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी नाईक दाम्पत्य यांच्याकडून मदत कार्य. शेतात अडकलेल्या शेतकरी शेतमजुरांना पुरातून सुखरूप बाहेर काढलं. नांदेडवरून मुदखेडला जाणारे तिन्ही मार्ग बंद, मुसळधार पावसाचा फटका, रस्त्याला तळ्याचं स्वरूप, वाहन चालकांचे मोठे हाल. बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर, नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं. पुणे नागपूर महामार्ग सकाळपासूनच बंद. अमरावतीतील मेळघाटच्या बेलकुंड घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक खोळंबली. व्याघ्र प्रकल्पातील खोंगडा ते ढाकणा या रस्त्यावरचा प्रकार. बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, बिंदुसरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, तर यंदा पहिल्यांदाच बिंदुसरा नदीला पूर. धाराशिवमधील मांजरा नदीला पूर, अनेक दिवसांपासून नदी कोरडी ठाक. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली. धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यांना दिलासा. नांदेडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, महापालिकेकडून शहरामध्ये 15 तात्पुरते निवारण केंद्र स्थापन. कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपयांच्या दिशेनं, कांद्याच्या बाजारभावात वाढ होताच नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात. लासलगावातून देशात कांदे पाठवण्याची लगबग सुरू. वाशिमच्या शेलू बाजारमधील अडाण नदीत उडी घेतलेल्या तरुणाची मागील 20 तासांपासून शोध मोहीम सुरू, अद्याप तरुणाचा शोध नाही. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं राज्यभरात धरणं आंदोलन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी. एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन. बैठकीत तोडगा न निघाल्यानं कर्मचारी संपावर ठाम. उदय सामंतांची पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपन्न. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी 7 वाजता बैठक घेणार. उद्याच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सकारात्मक तोडगा निघेल, शिंदेंची माहिती. एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक, सदावर्तेंचा आरोप, तर एसटीची कृती समिती नाही किडे समिती, सदावर्तेंची टीका. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सांगलीतल्या बस सेवेवर परिणाम. 4 ठिकाणी बस सेवा ठप्प. जत, पलूस, मिरज आणि शिराळ्यात मोठा फटका. जळगाव जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरू. जिल्ह्यातील एसटीची चाकं थांबली. 100% कर्मचारी आंदोलनात सहभागी. पुण्याच्या भोर आगारातील सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी. बोरमधील एसटी सेवा 100% बंद. चाकरमान्यांचे मोठे हाल. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील 9 डेपोतील बस सेवा बंद. 3000 कर्मचारी संपावर, प्रवाशांची मोठी गैरसोय. लातूर जिल्ह्यातील 5 एसटी आगारातील 2500 कर्मचारी संपावर, विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ. सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद. सोलापूर आगारातील एसटी सुरू, मात्र मराठवाड्यातून येणाऱ्या एसटी बसेस पूर्णतः बंद. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सांगलीतल्या बस सेवेवर परिणाम. 4 ठिकाणी बस सेवा ठप्प. जत, पलूस, मिरज आणि शिराळ्यात मोठा फटका. नांदेड विभागातील 80% कर्मचारी संपावर. 530 पैकी केवळ 51 एसटी रस्त्यावर. 9 आगारातील 1.5 लाख प्रवाशांना फटका. नाशिकच्या मालेगाव आगारातील सर्व बसेस बंद. प्रवाशांचे हाल. एसटी कर्मचारी सरकार विरोधात आक्रमक. नंदुरबारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ. बसेस रद्द झाल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल. जालन्यात एसटी कामगारांच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प. कर्मचाऱ्यांची निदर्शनं. जिल्ह्यातील 700 ते 750 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील 9 डेपोतील बस सेवा बंद. 3000 कर्मचारी संपावर, प्रवाशांची मोठी गैरसोय. जालन्यात एसटी कामगारांच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प. कर्मचाऱ्यांची निदर्शनं. जिल्ह्यातील 700 ते 750 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी. कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन.
कल्याण पश्चिम विधानसभेत शिंदे गटाला फटका. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख साईनाथ तारे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. नागपुरात आज मारबत उत्सव जल्लोषात पार पडला. बडग्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य. मारबत उत्सव मिरवणुकीत हजारो नागरिकांचा सहभाग. नागपुरात आज प्रसिद्ध पिवळ्या आणि काळी मारबतचा उत्साह. मारबत उत्सव बघण्यासाठी लोकांची गर्दी. मारबत उत्सवाला 144 वर्षांची परंपरा. पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याआधीच पुतळ्याच्या पायाला तडे. मोशी परिसरात उभारला जातोय 100 फुटी संभाजी महाराजांचा पुतळा. नंदुरबार जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नागरिकांची मोठी तारांबळ. नवी मुंबईत लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार. साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावाने भरले 30 अर्ज. खारघरमधील महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर करून लाटले हजारो रुपये. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बचाव संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी मोहोळ तालुक्याच्या हद्दीवर हा मोर्चा अडवला. पुण्यातील सर्व नगर परिषदांमधील संवर्ग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं आंदोलन. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक.